पण उद्धवजी मला ना एक प्रश्न कायम पडतो की खरं तर 1992च्या दंगली, मी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ इच्छिते. 1992च्या दंगली नंतर ज्या पद्धतीनं शिवसेना लोकांच्या समोर गेलेली होती, मुंबईचा सेव्हियर म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात होतं. केवळ मराठी माणूस नाही, तर गुजराती, जैन ही सुद्धा बाहेर येऊन सांगत होती की आज बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबई आहे. कुठेतरी तुमचे नेते हे लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यामध्ये कमी पडतात असं वाटतंय का? अजिबात नाहीये. तुमच्या नेत्यांच्या भाषणामधून असे नाही. यावेळेला तुम्ही पाहिलं असाल, एकूणच आम्ही प्रचाराची माध्यम हे बदललेलं आहे. काल माझी आणि राजची मिळून एकच सभा मुंबईत झाली. आज आम्ही ठाण्यात आहोत. परवा मी संभाजीनगरला होतो. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही दोघं नाशिकला होतो. तुमच्या माध्यमातून, विविध माध्यमांच्या माध्यमातून मुलाखती देऊन आम्ही घरोघरी पोचतोय. आणि शहरवर बघाल तर आमची होर्डिंग्ज लागलेली आहेत आणि ते पुस्तिका ही मी सगळीकडे दिलेली आहे. त्याच्यामध्ये होय हे आम्ही केलं, अगदी कोस्टल रोड असेल, त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी असतील, त्याच्यानंतर मुंबई मॉडेल असेल, मुंबई मॉडेलमध्ये केलेली फील्ड हॉस्पिटलची कामं असतील, हे कारण महापालिकेची निवडणूक आहे. महापालिका ही रोजच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला काय सेवा सुविधा द्यायला पाहिजेत ते देणारी ही एक संस्था आहे. इकडे बकवास करून काय उपयोग नाही, मुद्द्याचं बोललं पाहिजे. तुम्ही काय दिलेत आत्तापर्यंत, तर आम्ही हे दिलेलं आहे. ह्या आता कुठले पुस्तक काढ, जसं हे पान उघडलं तर कोस्टल रोड आहे, हे इथे उघडलं तर 92,000 कोटींच्या ठेवी आम्ही करून दाखवल्या होत्या. प्रत्येक पानावर आम्ही काही ना काहीतरी केलेलं आहे. इकडे सर्वात माफक स्वरूपामध्ये प्रवास सेवा देणे BST आहे. तर ही सगळी कामं ही आम्ही करून दाखवलेली. या मुंबई महापालिकेच्या शाळा, ह्या शाळा म्हणजे एक आत्ताच्या काळातलं एक अप्रूप समजावं लागेल. कारण माझी सगळं ह्यांना एक ज्याला आपण हिंदीत चुनौती किंवा आव्हान आहे, भाजपला आव्हान आहे. खास करून त्यांच्याकडे डबल ट्रिपल किती इंजिन असतील, ती इंजिनं लावून त्यांनी एक शहर त्यांच्या प्रशासनातलं असं दाखवायचं की जे मुंबईसारखं शिक्षणाची सुविधा देते. बघा ना, किती जवळपास 1234 शाळांमध्ये 8 भाषिक माध्यमांमध्ये आम्ही 3.25 लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतोय. 28 शालेय साहित्य मोफत देतो आहोत व 600च्याहून जास्त व्हर्च्युअल क्लासेस आहेत. 62,000हून जास्त आम्ही टॅब वाटलेले आहेत. तर अशा मुद्द्यावरती बोला ना. दरवर्षी जवळपास आता ही किती शून्य आहेत, 1 कोटीच्या आसपास रुग्णांवरती माफक दरात वैद्यकीय उपचार करणारी आशियातली सगळ्यात मोठी महापालिका आहे. काही राज्यांच्या बरोबरीचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आहे. असं काहीतरी दाखवा ना. या विषयावरती काय ना बोलत का तुम्ही भाषिक धार्मिक ह्याच्यात आणतात? आम्ही करून दाखवले. पण ते म्हणतात कोस्टल रोड आमचाच आहे. नाही, त्यांना काय ते काय होतं बघा, ते काय वाटेल तर त्यांनी काहीच केलेलं नाहीये. काल आदित्यचं भाषण तुम्ही पाहिलं असाल. अगदी भूमिपूजनापासून आरेखनापर्यंत कोस्टल रोड हा आम्ही केलेला आहे. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या राजकारणात आहे हे मुंबईकरांना माहिती नव्हतं, त्यावेळेपासून कोस्टल रोडचं आरेखन सुरू झालं. त्याच्यामुळे त्यांना काय होते, एकतर मोहन भागवत टाहो फोडतायत की अपत्य वाढवा. त्यांना राजकारणात अपत्यच होत नाहीयेत, हाच प्रॉब्लेम झाला त्यांचा. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांची पोरं घेऊन उमेदवारी द्याव्या लागत आहेत. मग ते गुंड असले तरी चालतील, गुंडाने घेऊन उमेदवारी देत आहेत. दाऊदच्या साथीदारांना, म्हणून मी कुठे नाशिकला कुठे म्हटलं की आता रावण जरी भाजपात गेला तरी त्याला तो उमेदवारी देतील. कारण एवढी भाजपची अवस्था आता वाईट झालेली आहे. कारण त्यांच्या कर्तृत्वावरती ते जिंकू शकत नाही, हे कळलं. म्हणून मतं चोरी कर, EVM मध्ये गडबड कर, दुसऱ्याचे उमेदवार चोर. आज कल्याणमध्ये मतं वाटताना, पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आलेत. प्रभाग क्रमांक 29 का काहीतरी आहे. जोर जबरदस्ती करून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मागे घ्यायला लाव.